माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता असा गंभीर दावा करत जयकुमार गोरे यांनी खळबळ उडवून दिली आहे। आणि महत्त्वाची बाब म्हणजे राम सातपुते यांनी देखील या आरोपांना दुजोराच दिलाय आणि या हत्येच्या कटाचे मास्टरमाइंड हे धैर्यशील मोहिते पाटील होते असा गंभीर आरोप देखील राम सातपुते यांनी केलाय। अर्थातच गोरे आणि सातपुते यांच्या आरोपांना धैर्यशील मोहिते पाटलांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकीनंतर निकालानंतर कशा प्रकारे गोरे, सातपुते आणि मोहिते पाटलांमध्ये राजकारण रंगलंय पाहूयात। तिथले माजी आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। राम सातपुतेच्या अंगावर कोणाला घालवायचं याचं प्लॅनिंग केलंय। अर्जुन सिंह मोहिते पाटील मास्टरमाइंड आहे, धैर्यशील मोहिते पाटील या सगळ्या गोष्टीचे मास्टरमाइंड आहे, ते त्या पद्धतीने करतात। मुर्दाडाला कोण मारणार, आता कशासाठी मारायचं? सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं। माळशिरसच्या दहिगाव गटात माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुतेंनी विद्यमान आमदार उत्तम जानकर यांच्या मुलाचा पराभव केला। इतकंच नाही तर माळशिरसच्या गुरसाळे गणामधून अर्जुन सिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत जयकुमार गोरेंनी मोहिते पाटलांच्या वर्चस्वाला धक्का दिलाय। या यशानंतर बोलताना जयकुमार गोरे यांनी अतिशय गंभीर आरोप केलाय। मला जे गुंड बोलतायत तेच सर्वात मोठे गुंड आहेत। माजी आमदार राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला होता असा गंभीर आरोप गोरेंनी केलाय। आता तुम्ही साक्षीदार आहेत, मी गुंड आहे का नाही तुम्हाला माहिती आहे। आपण 13 महिन्याच्या कालखंडात मला चांगला अनुभवलेला आहे आणि त्यामुळे किती जणांना त्याचा इम्पॅक्ट आलेला आहे हे तुम्ही बघितलेलं आहे। त्यामुळे ते काय म्हणतात याला झिरो किंमत आहे। पण एक सांगतो की जे सांगतायत ते मोठे गुंड आहेत, त्यांच्यावरचे गुन्हे, माझ्यावरही काही गुन्हे आहेत, पण त्यांच्यावरचे गुन्हे, त्यांच्यावरची परिस्थिती, त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पोलीस स्टेशनमध्ये असलेले प्रलंबित गुन्हे या सगळ्याचा विचार केला आणि आज माळशिरसमध्ये जे वातावरण आहे आपण आज बघितलं की माळशिरसमध्ये कुठल्या पद्धतीचं वातावरण आहे की इव्हन अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झालेली आहे भारतीय जनता पक्षाच्या। फक्त जयकुमार गोरेच नाही तर खुद्द राम सातपुते यांनीही गंभीर आरोप केलाय। सातपुतेंनी तर थेट मोहिते पाटील कुटुंबातील सदस्यांचं नाव घेतलंय। आपल्या हत्येचा कट रचण्यात धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुन सिंह मोहिते पाटील मास्टरमाइंड असतील त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरेंना पत्र दिल्याचंही सातपुतेंनी सांगितलंय। यांची संविधानिक मार्गाने लढण्याची हिंमत संपली आहे, त्यामुळे अशा पद्धतीने मार्गाने जात आहेत। म्हणजे माझा स्पष्ट आरोप आहे, अर्जुन सिंह मोहिते पाटील काल या ठिकाणी म्हणले की राम सातपुतेच्या अंगावर कोणाला घालवायचं याचं प्लॅनिंग केलंय। अर्जुन सिंह मोहिते पाटील मास्टरमाइंड आहे, धैर्यशील मोहिते पाटील या सगळ्या गोष्टीचे मास्टरमाइंड आहे, ते त्या पद्धतीने करतात। पण ठीक आहे, मी देवेंद्रजींना या विषयामध्ये माझं बोलणं झालंय आणि याच्यात कोण कोण असू शकतं, काय काय असू शकतं हे सगळं मी सांगितलंय। राम सातपुते आणि जयकुमार गोरे यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर स्वतः धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांनीही उत्तर दिलंय। सातपुते प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जातात असा टोला मोहिते पाटील यांनी लगावलाय, तर मुर्दाडाला कोण मारणार असं म्हणत जानकरांनी सातपुतेंची खिल्ली उडवली आहे। ती सवयच आहे त्यांना, आम्हाला काही नवीन नाही। कसं आहे, स्वतःला प्रसिद्धीत ठेवण्यात ते नेहमी माझ्यावरती, मोहिते पाटील परिवारावरती, उत्तम जानकर आमदारांवरती कोणत्याही लेवलला जातात आणि बोलतात। आम्हाला त्यांना काही फरक पडत नाही, आम्हाला फक्त जनतेची सेवा करणं हे दिसते। पिस्तूल नसतं का त्यांच्या गुलाला, ते त्या बाबा मानेच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची मतमोजणी होती आणि ते हरले अशी बातमी आली। त्यामुळे ते रागाने एकमेकाला भिडले। इलेक्शनमध्ये अनेक ठिकाणी होतं, लाठीचार्ज होतो, अनेक घटना होतात त्याच्यामध्ये। आणि मुर्दाडाला कोण मारणार, आता कशासाठी मारायचं? 2019च्या विधानसभा निवडणुकीत राम सातपुते माळशिरसमधून आमदार झाले। सातपुतेंना आमदार करण्यासाठी तेव्हा भाजपमध्ये असलेल्या मोहिते पाटील कुटुंबानं चांगलीच मेहनत घेतली। पुढे 2024च्या विधानसभा निवडणुकीत मात्र मोहिते पाटील भाजपपासून दुरावले आणि सातपुतेंचाही पराभव झाला। तेव्हापासून सातपुते आणि मोहिते पाटलांमध्ये वैर सुरू झालाय। ते आता हत्येच्या कटाच्या आरोपापर्यंत येऊन ठेपलाय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।